जेडी भाईच्या जरिया मी बोललो इथपर्यंत पोहोचलो, तर मला एक अलग एक फील झाली की यार रिअली मी एक जेडी भाईच्या जरिया एक मोप आपल्या एक कोकणी भागात पुरा पोहोचलो, पुऱ्या रायगडला जसा मी आपला एक फेमस जाईल आपला BBQ, पण हा कैसा जायलो आपल्या जेडी भाईच्या व्हिडिओच्या जरिया. तर मी पण सगळ्यांना सांगेन की आज पण आपण BBQला जेवायला आल्या हाया. काय खावतो आज? आज आहे आपला मुतब्बल, त्याच्यामध्ये मटन सीख पराठा आणि हे मलाई तंदुरी. हा एक त्यांच्यासाठी एक गिफ्ट आहे जी. ओके, सरप्राईज गिफ्ट आहे. तो त्यांनी मग घराकडे जाऊन या इथं मागणं ओपनिंग करून दाखवेन तुम्हाला, इंशाल्लाह याच व्हिडिओत दाखवेन ओपनिंग करून. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. कैसे आहो सगळी बेस आहो, उम्मीद करताय सगळी बेसत असाल. वेलकम बॅक. एक नवीन ब्लॉगवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आले यासिर भाईच्या आया BBQला. मग ते ओपनिंग सेरेमनीचा आपण जो आहे लॉग केला होता, त्यांनी त्यांचा काही फायदा झाला का नाही, त्यांना कस्टमर मिळलं का नाही, बिझनेस रनिंग झाला का नाही, त्यांच्या बारेतलं आज आपण त्यांची बात करणार आहोत. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. परत एकदा तुम्हाला जर लोकेशन सांगायचं झालं, आता ह्या समोर बघाल मागच्या बाजूला ICICI बँक आहे आणि ह्या बाजूला आहे दावत हॉटेल. ह्या बाजूला हवर जर गेल्यावर उजव्या हाताला तर हॉटेल वेलकम आहे. तसंच समोर या बिल्डिंगला तुम्ही बघाल हा BBQ आहे. तर चला आपण आता वरती आतलं जाऊन यासिर भाईची बात करूया. वाव माशाअल्लाह, जो एम्बियन्स फर्स्ट डेला होता तोच आज मला हे महसूस होते. अस्सलाम वालेकुम. काय खबर? बेसा. सदफ मला एक सांगा, ही तुमचा कॉन्सेप्ट जी है ते नेमका काय आहे, तुम्हाला कैसा सुचला? ऐसे ही जस्ट दिमाग में आया कि कुछ डिफरेंट करना है, तो आया वैसे वो हिसाब से कि थोड़ा सा दिमाग में आ गया कि थोड़ा डेकोरेट डिफरेंट करना है, ग्रास लगानी है, फ्लावर्स लगाना है. एंड देन सडनली क्लिक हुआ कि BBQ अगर लिखूंगी तो फिर और ज़्यादा वो अट्रैक्टिव हो जाएगा, तो वो हिसाब से मैंने कर ली. ओके. ते हे बघा, ही जी डिझाईन तुम्हाला ह्या दिसतंय ही सदफनी स्पेशली डिझाईन केलेली आहे. BBQ ही नाम आपने चॉइस किया क्योंकि अपने पास वैरायटी ऑफ डिशेस है ना बारबेक्यू में, इसलिए फ्यूजन का मीनिंग ही वो होता है कि डिफरेंट काइंड ऑफ डिशेस इन वन प्लेस, ऐसा है. मला सांगता यासिर भाईची मिसेस आहेत आणि मालकीन आहेत त्याची, आणि आता आपण त्यांची बात करणार आहोत की आपण जी व्हिडिओ यांची बनवल्या होत्या त्यांनी ह्यांना काही फायदा झालेला आहे का नाही, यांच्यापर्यंत कस्टमर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोचलेला आहे का नाही, ते आता आपण जाणून घेऊया. अस्सलाम वालेकुम. काय खबर? बेसाव. अल्हम्दुलिल्लाह. यासिर भाई मला सांगा, आपण जी तुमची व्हिडिओ केल्या होत्या ओपनिंग सेरेमनीची, त्यांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत तुमचा बिझनेस पोहोचवल्या होत्या, त्यांचा आउटपुट तुम्हाला काय मिळलाय तर आमच्या ऑडियन्सला सांगा. जी अस्सलाम वालेकुम सगळ्यात पहिले. आणि ज्या हिशोबाने आपण आपल्या सेरेमनीची आपली जी व्हिडिओ बनवली होती, माशाअल्लाह त्यांची जी इतकी बेस त्यांचा जो रिस्पॉन्स मिळाला, आणि मी माझ्या जेडी भाईला एक थँक्स बोलायला चाहत आहे की त्यांनी इतका बेस सेटअप आपला तयार केले, आणि ज्या हिशोबाने त्यांनी व्हिडिओ बनवले आणि एडिटिंग वगैरे सगळा व्हॉइस क्वालिटी वगैरे व्हिडिओ क्वालिटी एकदम परफेक्ट अमेझिंग. अल्लाह त्याला ऐशीच ही दो तौफीक दो, आणि त्याला पुरा फ्युचरला कामयाबी देऊ की ज्या हिशोबाने त्यांच्या वर्कआउट करतात एकदम परफेक्ट. आणि माशाअल्लाह एक बेस एक प्लॅटफॉर्म बनते लोकांसाठी, एक बिझनेससाठी, की त्यांचा जो व्हिडिओ जाते तो माशाअल्लाह जगभरात जाते. ऐसा नाही की जस्ट एक त्यांची जी एक सर्टन लिमिट आहे की इतक्याकडे, एक पुऱ्या एक वर्ल्डला ती एक फेमस होते. आज आपण इथं महाडला, पण लोक आपल्याला वर्ल्डच्या कोण्यातल्या बघतात, तर ती एक मोठी बात आहे. तर मी अजून एकदा जेडी भाईला एक थँक्स बोली. Thank you very much that you support me. Because of your video I get a good response for my BBQ and thankful. माय प्लेजर. आणि अजून एक बात मला सांगा,
तुम्हाला ॲब्रॉडशी काही कॉल आलं होतं काय कुणाचा आपली व्हिडिओ बघून आणि तिनवरनं तुम्हाला काही ऑर्डर मिळलेली आहे काय? हां, ही पण मी एक तुम्हाला बोलूया म्हणताय की जेव्हा आपण काही व्हिडिओ केली त्यांच्या मला वाटतं एक तिसऱ्या चौथ्या दिवसा आपल्याला कॉल यायला लागलं ॲब्रॉडशी. जसं त्यांचं फॅमिलीचं जसं हजबंड झालं गल्फला, तर त्यांनी मला कॉल केले. कॉल करून त्यांनी मला एक ऑर्डर देतात. जसं बोलतात ना की आपल्याला एक फॅमिलीसाठी एक सरप्राईज देत आहे की चला तुम्ही आज जेवण नको बनव, जेवणाचा इंतजाम मी करताय. तर ही व्हिडिओ बघून त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून मला एक ऑर्डर दिली आणि ऑर्डर देऊन मी त्यांची ती डिलिव्हरी पार्सल केली. मग ती एक त्यांना पण एक सरप्राईज झाली की चला इट्स अमेझिंग त्याला की आम्हाला हा व्हिडिओच्या मुळे आम्हाला एक सरप्राईज पण मिळायला लागला. तर दॅट इज व्हेरी गुड थिंग. खतना आले हो तुम्ही लोक कुसगावशी? अच्छा, कैसा टेस्ट आहे? बेस आहे, माशाअल्लाह. तुमचं काय नाव आहे? सरजीत. तुमचा? होता. अच्छा, युनिक टेस्ट मिळला असेल ना? माशाअल्लाह. हां, येस. अस्सलाम वालेकुम. आज आम्ही फॅमिली संगत डिनरला आले होते. आम्ही काही ऑर्डर केलं, तंदुरी होती. टेस्ट वॉज ऑसम. त्यांच्याबद्दल मुतब्बल जो मी कुवेतला खायचा टेस्ट वॉज 100% सिमिलर. हमूस होता, हमूस पण बेस्ट बनला होता. पण मला जरा थिकिश लागतं. फक्त तीच एक ही होती आणि एक रॅप होता. म्हटला त्याचा रॅप नाही, तो मी सांगू शकतो. बाकी अल्लाह ह्यांना बरकत देव, भरपूर कस्टमरनी करू. आणि माझी मुबारकबादी आहे दोघांना. माझी बहीण आहे बघून नाही, पण रिव्ह्यू माझा ऑनेस्ट आहे. क्या बना रहे आप? ये सब तंदूरी है, टिक्का है, सीख कबाब है, अच्छा, मलाई टिक्का, पानी टिक्का, नॉर्मल चिकन टिक्का. मस्त वास येते है, जबरदस्त टिक्का. ये सिग्नेचर तंदूरी है. सिग्नेचर तंदूरी है. हाँ, ये पानी टिक्का है, ये मलाई टिक्का है, हाँ, ये चिकन टिक्का है नॉर्मल, ओके. मटन सीख कबाब, चिकन सीख कबाब, बहुत सारा आइटम है. हाँ, सब अच्छा ही बनता है. माशाल्लाह. ऐसे तो पब्लिक बहुत आते जाते हैं, अच्छा कमेंट मिलते हैं हम लोग को भी. जी जी. और सब अच्छा ही है यहाँ पे जो भी मिलता है. अल्हम्दुलिल्लाह. काय नाव तुमचा? देशमुख. खतना आले हो? अच्छा, बोलले काल पण आले होते बघून, आज परत आले हो? तेच बेस्ट आहे, एक नंबर आहे. हां, माशाल्लाह. काय मागवले हो? चिकन राईस, सिग्नेचर आहे काय? सिग्नेचर, हां, माशाल्लाह. पोरा बघा तुळीचे आहेत, कसे एन्जॉय करतात बघा फूड. माशाल्लाह. रस्ता खराब आहे तरी खास तुळीची नाही. हां, माशाल्लाह. सही आहे, सही आहे. टेस्ट साठी काही पण करू शकता है ना. हे काय आहे? हे ॲक्च्युली आपल्या रॅप आहे, चिकन स्मोकी रॅप. हां, ही टोटली म्हणजे शोरम्याचं टोटली म्हणजे डिफरन्स आहे. हां, ते शोरमा कसा फुल्ली ड्राय असतं, हा आपला ज्युसी आहे. मस्त आहे. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की शोरमा नॉर्मली कसं आहे की गॅसवर केला जातो, ठीक आहे. पण हा आपला आहे चारकोलवर चिकन ही केलेला आहे. ओके, ठीक आहे. तर हा टोटली डिफरंट. आणि हिंदला जो आपला जो एक रिस्पॉन्स मिळते ना मार्केटला, की एक तऱ्हाने हा शोरम्याला बीट करते. हां, टेस्ट खरोखर टेस्ट मग भारी आहे. मोब म्हणजे माशाल्लाह जबरदस्त एक एक कस्टमर 10, 15, 30 पण पार्सल नेते. हां, एकदम म्हणजे एकदम बूम झाला. हां, माशाल्लाह. एकदम युनिक टेस्ट आहे. आणि रमजानचा कैसा करता हो, काय टायमिंग वगैरे आहे? रमजानचा ऐसा है की 4च्या बाद ऑर्डर घेणं चालू होईल आणि इन्शाअल्लाह तुम्हाला 5 पर्यंत सगळं रेडी मिळेल. तुम्हाला 5च्या बाद तुम्ही येऊन तुमची ऑर्डर कलेक्ट करू शकता.
यस. ठीक आहे. आणि रमजानला आम्ही आयटम पण असं डिशेस वाढवतो. हां. त्यातल्यान आपलं चिकन कटलेट्स आहे आणि त्यांच्या बाद चिकन समोसा आहे. त्यांच्या बाद लगडा पण आहे, जो आपला एक लगडा एक युनिक एक स्पेशल आहे. अच्छा. की जेव्हा मी झेवियर्सला लिटिल एंजलला फनफेअरला जाऊन बनवायचं ना, तर मला वाटतं सगळ्यात पहिले लगडा खपे असतो. अच्छा जी. अच्छा, ते लगडा ठेवणार. हो. ओके, तर 4 ते 5च्या दरम्यान तुम्ही येऊन अपना आपली ऑर्डर घेऊन जाऊ शकता रमजान महिन्यातल्या. जी. अस्सलाम वालेकुम, मेरा नाम समीना इकबाल खाजे है. मैं सदफ की सिस्टर हूँ. आज हम लोग बारबेक्यू फ्यूजन में खाना खाने के लिए आए थे, तो अल्हम्दुलिल्लाह सब खाना बहुत ही अच्छा था. तंदूरी वॉज ऑसम and even mutabal, it was yum, and even hummus was too good. We took hummus, tandoori, mutabal and khabus and wrap का तो तोड़ ही नहीं. It was just yummy, बहुत ही अच्छा था. तो I think all must visit here once and please come and have a good visit here. You can enjoy your dinner here. And I'm giving a suggestion to my sister. Better you start lunch also, and better you start what we call breakfast. Breakfast तो बहुत चलेगा. Everyone need breakfast. Thank you. आज पण आपण BBQला जेवायला आल्या आहे. काय खावतो आज? आज आहे आपला मुतब्बल, त्याच्यामध्ये मटन सीख पराठा आणि हे मलाई तंदुरी. मलाई तंदुरी. हां, माशाअल्लाह. जी. हे मलाई तंदुरी, मटन सीख, हा मुतब्बल आणि हे पराठा. चला बिस्मिल्लाह करूया. जी. अस्सलामुअलैकुम. हा आपला JD भाईसाठी एक त्याला ॲप्रिशिएट करण्यासाठी हा एक त्यांचा एक बुके आहे माझ्यातर्फी. ओके. त्यांचा जो परफॉर्मन्स वगैरे जो मला जो त्यांच्याने जो मला एक अचिव्हमेंट मिळली त्यांच्यासाठी एक माझ्यातर्फे एक गिफ्ट आहे. अल्हम्दुलिल्लाह. थँक्यू, शुक्रिया. तुमच्या बाद एक हे अचिव्हमेंट आहे. हा त्यांनी जो एक टाइम दिले ना आपल्या सगळ्यांना कॉन्सेप्ट वगैरे तयार करूया है ना. शुक्रिया. आज जर त्या हा मकामवर पोचल्या त्यांचा एक त्याला एक आम्ही एक हिम्मत अफजाई त्यांची करतो त्यांच्या फ्युचरसाठी. अल्लाह त्यांना असाच ग्रो करत. आमीन आमीन आमीन. आणि त्यांच्या बाद एक आता का अजून काही बस जाईल. हा एक त्यांच्यासाठी एक गिफ्ट आहे. जी. ओके. सरप्राईज गिफ्ट आहे. तो त्यांनी मग घराकडे जाऊन या इथं मागणंच ओपनिंग करून दाखवेल तुम्हाला इंशाल्लाह. याच व्हिडिओत दाखवेल ओपनिंग करून. ठीक आहे. चला मग आणखी एक आहे. आता आणखी काय? आज दुनिया चालते. आता आणखी काय? दिस इज द अचिव्हमेंट ऑफ हिज परफॉर्मन्स. मोप मोप शुक्रिया. मोप शुक्रिया. I really very thankful for him that the way of his working for himself and for others. Thank you very much. अल्हम्दुलिल्लाह. एक लिफाफा पण आपल्याला याचा गिफ्ट दिले नाही. चला मोप शुक्रिया भाई. अल्लाह रब्बुल इज्जत ऐसाच तुमच्या बिझनेसला तरक्की देईल आणि रोजीरोटी अशीच पुढे चालत राहील अशी आमच्या कोकणी बाय चॅनलच्या वर्षी तुमच्यासाठी आणि माझ्या तर्फी पण तुमच्यासाठी हीच दुआ राहील की अल्लाह तुम्हाला आणखी तुमच्या बिझनेससाठी तुमचा हा यूट्यूब चॅनलसाठी अल्लाह ताला तुम्हाला आणखी व्ह्यूज वगैरे मिळो आणि आणखी फॉलोअर्स पण तुम्हाला मिळो. सक्सेसफुल अँड थँक्यू व्हेरी मच. अल्लाह तुम्हाला कामयाबी देईल. जुनेद भाई, आणखी एक बात मला तुम्हाला बोलायची होती. ॲक्च्युली माझ्या ध्यानात नाही गेला होता की रिसेंटली एक ऐसा झाला होता की बहरेलला माझा एक व्हिडिओ बघले ना आपला, आणि ते लोक ॲक्च्युली तर खेडचं होतं. खेडला तो वेकेशनला जाणार होता आणि त्यांनी मला जो बहरेनशी मला त्यांनी ऑर्डर केला आणि त्यांच्या बाद तो जो म्हणजे बोला की ओके मी खेडला जाणार आहे आणि खेडला जाता जाता मी तुमच्या म्हणजे हायवेवर थोपीन स्टँडच्या बाहेर आणि मला तुम्ही ती माझी पार्सल हाणून द्या. ती मला बेस्ट होईल. कारण की मी तुमच्या एक हा व्हिडिओच्या जरी एक बेस मला एक टेस्ट पण मला जसा फीडबॅक आले की मग बेस्ट टेस्ट आहे BBQचा, तर मला पण माझ्या फॅमिलीसाठी माझ्या मासाठी घेऊन जायचं आहे. तर त्यांनी ती नेले आपल्या इथनं ती पार्सल वगैरे जी काय त्यांनी ऑर्डर केले ते, आणि त्यांच्या बाद त्यांनी मला परत तिथनं कॉल केले
कॉल करून बोलले की रिअली अमेझिंग टेस्ट होता, एकदम परफेक्ट. माझ्या माला पण मोप पसंत आला. हमूस, मुतब्बल, इवन तंदुरी, चिकन सीख वगैरे एकदम म्हणजे समथिंग न्यू होता आमच्यासाठी, माझ्या मासाठी. आणि माने माझ्या एन्जॉय करून खाल्ला. तर मला बोलायचं हाच आहे की जुनेद भाई, जर तुला एक जेव्हा पण कुल्ला पण आपल्या माणसाला जर केव्हा एक बिझनेस ओपन करायचा आहे तर जुनेद भाईला हायर करा. जुनेद भाईचं व्ह्युअर्स आणि फॉलोअर्स इतका आहात की माशाल्लाह 100% तुम्हाला प्रॉफिट मिळेल ह्यांच्या जरिये. म्हणजे हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. ज्या हिशोबाने जुनेद भाई एक हिला वर्कआउट करतात, म्हणजे त्यांची सर्व्हिस इतकी बेस आहे की जर तुम्ही त्याला जर बोलल्या ना की ह्या टायमात तुम्हाला यायचं आहे, आपला एक सेरेमनी आहे ओपनिंग, तर तुम्हाला 3 अर्धा तास अगोदरच तुम्हाला पोचतील. ऐसा नाही की तुम्हाला परत कॉल करायला लागेल की जुनेद भाई तुम्ही आल्यावर नाही की टाइम झाल्यावर 10 मिनिटं राहिल्यात, ऐसा नाही. त्यांची सर्व्हिस इतकी परफेक्ट आहे, मोप माशाल्लाह. आणि मना मोप जणांनी म्हणजे तुम्हाला सांगताय माणगाव, मोरबा, त्यांच्या बाद आपला लिपणी वावा, त्यांच्या बाद तुम्हाला सांगेन मी गोरेगाव, दहिवली, वडवली, ह्या साईडची तुम्हाला दापोली, खेड वगैरे सगळी जाऊ मला कस्टमर इथे येत होतं. तुम्ही त्याला अटकलो होतं, बोललं आम्ही JD भाईची व्हिडिओ बघली, JD भाईच्या जरिये आम्ही बोललं इथपर्यंत पोचलो. तर मला एक अलग एक फील झाली की यार रिअली मी एक JD भाईच्या जरिये एक मोप आपल्या एक कोकणी भागात पुरा पोचलो. पुऱ्या रायगडला जसा मी आपला एक फेमस जाईल आपला BBQ, पण हा कैसा जाईलो आपल्या JD भाईच्या व्हिडिओच्या जरिये. तर मी पण सगळ्यांना सांगेन की जर कोणी तुम्ही जर बिझनेस स्टार्ट करता तर जरूर तुम्ही JD भाईला कॉन्टॅक्ट करा. त्यांचं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं मिळतील त्यांच्या व्हिडिओजवर, आणि त्याला तुम्ही कॉल करून त्याला तुम्ही हायर करा. त्यांची फीस पण काय इतकी जास्ती नाही, रिजनेबल प्राइस आहे त्यांची. म्हणजे मी मोप खुश झालो त्यांच्या सर्व्हिसची, अल्हम्दुलिल्लाह. असंच जुनेद भाई तुम्ही करत राहा, अल्लाह तुम्हाला कामयाबी देईल. थँक्यू. चला मोप शुक्रिया. ऍक्च्युअली काय आहे, आता सोशल मीडियाचा जमाना आहे, तुम्हाला खबर आहे. पहिले एक टाइम यायचा की जेव्हा नवीन बिझनेस स्टार्ट करायचो ना, तेव्हा आपण पॅम्फलेट बनवायचो आणि ते वाटायचो. पण पॅम्फलेट एकदा माणसाने बघलं का तो कचऱ्यात टाकून देतात, तुमचं प्रिंटिंगचं पैसा सगळं पाण्यात जातात. आता सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, लोक बघतात आणि ऐकतात, रिव्ह्यू घेतात आणि मग तुमच्या बिझनेसला येतात. आपण हा एक प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे कोकणी बात नावाने, आपल्या कोकणी लोकांचा बिझनेस प्रमोट करण्यासाठी. आमची थोडीशी फीस असतं, ती जर तुम्ही आम्हाला दिल्या तर आम्ही तुमचा बिझनेस दुनियापर्यंत पोहोचवतो आणि नेक्स्ट डे पासून इंशाल्लाह अल्लाह रब्बुल इज्जत तुमचा बिझनेस उभा करण्यात सपोर्ट करतं. उम्मीद करताय आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू असाच एक नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.